धडाकेबाज वडवली त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बराडपाडा. हॅलो, कोणता संघ इथून पुढे या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल? येणारा काळ येणारी वेळ सांगून जाईल नक्कीच. त्याचप्रमाणे टेमगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तातू रामचंद्र शिरोसे इथे या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन, सलामीवीर जोडी विशाल आणि त्यांच्या सोबतीला संदीप. पहिला चेंडू फुलटॉस समोर खेळले, फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफ पुवर्ण लॉंगॉनला असा प्रवास करत संदीप आता आले तिथे. एक टप्प्यावर चेंडू अडवला. तत्कारणास्तव पहिल्या चेंडूवर येते एक सिंगलच्या मदतीने आता या निर्णायक महत्वाच्या मॅचला होते सुरुवात. धावपळक 1 आकड्यावर जाऊन पोहोचलंय. अगदी आपण पाहू शकतात बराडपाडा संघ आणि या संघाचे अगदी मोठे समर्थक बराडपाडा संघाला नेहमी बाउंड्री लाईनच्या बाहेरून सपोर्ट करत असे गौरव भोईर. त्यांचा देखील मनापासून सहर्ष स्वागत. बॅटची एज, वाईड लाईनचा प्रयत्न, कीपर बीट, शॉट थर्ड मॅन बीट, त्याचा परिणाम 4 धावा, चौकार. दुसरा चेंडूवर देखील झेलचा प्रयत्न, बॅक टू बॅक 4, फलंदाज संदीपच्या बॅट मधनं 4 धावा. निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी फलंदाज संदीप हाताळत असताना कमालीची फलंदाजी करतोय. लवकर त्याचा फलंदाज दुसऱ्या चेंडूवर स्ट्रायकिंग एरियावर खेळण्यासाठी आला आणि पाठोपाठ 2 चौकार लगावत असताना 2 चौकार आले. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये 9 या आकड्यावर. निर्धारित 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये नक्कीच आता या पहिल्या डावामध्ये वडवली संघ मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल. फटका तिथे चांगला आहे पण मिस टाइम. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. 2 चौकारानंतर आता चांगलं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज अर्जुन, फलंदाज होईल बाद संदीप. पवेलियन नवीन फलंदाज आता ऋषी मैदानात दाखल झालेत. चांगली बॅटिंग तिथे राहिली संदीपची. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले परंतु मोठा फटका खेळायच्या नादात आता तो बाद जातोय आणि डगआउटची वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळलो. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ऋषी दाखल झालाय. अर्जुन मात्र चांगली कामगिरी करत असताना आता या षटकामध्ये 2 चौकार आले होते. त्यानंतर कमबॅक आता त्याचं चांगलं राहिलंय. स्ट्रायकिंग एरियावर नवीन फलंदाज ऋषी दाखल झालेत. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु आता अवांतर चेंडू आलाय. अवांतरच्या साह्याने 1 धाव ऍड होईल आणि धावपळक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ. निर्णायक 4 षटकांची लढत आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा येत आहेत टीम वडवली संघासाठी. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु आता मिस टाइम होत असताना निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल अगदी आपण पाहू शकतायत लेग स्टिकला मिस करत असताना अवांतर चेंडू. या ओव्हर मधला दुसरा अवांतर चेंडू असेल गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून.
खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढलाय, फटका तिथे चांगला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मधून दाखल झाले. पहिल्या दाव्याचा प्रयत्न यशस्वी झाला, दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न देखील झाला नाही. एकाच दाव्यावर समाधान मानलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आता धावफलक जाऊन पोहोचले टीम धडाकेबाज वडवली संघाचं एका गड्याच्या मोबदल्यात 12 या आकड्यावर. असं थोडी घाई करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा 12 अंकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरं षटक आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी सनी दाखल झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. पहिली सिंगर वेगवान गतीने पूर्ण झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न देखील झाला नाही. एकच धावेवर समाधान मानलंय आणि आता सध्या स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विशाल दाखल झालेत. विशालच्या बॅटमध्ये 2 सामन्यामध्ये धावा आल्या होत्या. अगदी आपण पाहू शकतायत दोन्ही सामन्यामध्ये तो निर्धाव खेळलाय. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावेवर वैयक्तिक खेळला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील धावा चांगल्या बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये आता कशा प्रकारची फलंदाजी त्याची असेल. फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा अवांतरचा इशारा अगदी आपण पाहू शकतायत. बराडपाडा संघ खूपच मोठी अपील तिथे राहिली होती, परंतु अपील ला फेटाळून लावलं पंचांनी. अवांतरची घोषणा असेल. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल टीम. विकेट केला मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल. शतरक्षक करणार नाही चुकी आणि मॅचची प्राइज विकेट, महत्वाची विकेट. विशाल बॅक टू द पवेलियन. विशाल आता डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज वैभव मैदानात दाखल झाला आहे. त्या वैभवची कामगिरी कशी प्रकारची असेल. चांगली फलंदाजी करून एकंदरीत आता या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये, निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी इथून पुढे करावी लागेल फलंदाज वैभवला. मात्र सनी समोर गोलंदाजी चांगली करतोय. 2 चेंडू हाताळत असताना 2 धावा एकंदरीत खर्च केल्यात. महत्वाची विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवले. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज वैभव दाखल झालाय. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंप वरून चेंडू थेट कीपर कडे दाखल झाला. मागे कीपर आपण पाहिलं तर कुणाल चांगली भूमिका बजावत असताना निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सनी करत असताना 3 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे, 2 फलंदाजांची भूमिका कशा प्रकारची असेल. अगदी आपण पाहू शकताय तर सोडून दिलंय चेंडूला. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपचा वेध घेत ऑफस्टंपच्या अगदी बाहेर आणि अवांतरची घोषणा पंचांची पोहोचते. सिंगलने धावफलक एक वाईडच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल. कुणाल करणार नाही चुकी. अगदी आपण पाहू शकतात
एक चेंडू खेळल्यानंतर आता वैभवने देखील डगआउटची वाट धरली आहे. फलंदाज वैभव बॅक टू द पव्हिलियन, फलंदाज बाद. अगदी आपण पाहू शकतात वैभव आता कॅच झेल बाद होऊन नवीन फलंदाज आता मैदानात रवी दाखल होतील. गोलंदाजी तर रवीची चांगली राहिली आहे. निर्धारित 2 मॅच खेळले आणि दोनही मॅच मध्ये हॅट्रिक दोनदा उळाय. या स्पर्धेमध्ये विक्रम आता चांगला राहिलाय गोलंदाज रवीचा. मात्र आता फलंदाजी करायची. फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे बजावेल आता रवीवर नजरा प्रत्येकाच्या असतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फटका तिथे चांगला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अर्ध्या पिच वरनं माघारी परतवून लावलं. कॉलिंग खराब आणि त्याच कारणास्तव थोडासा लेझीनेस अप्रोच तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिला. परंतु सेफली कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाले. कोणतीही धाव आता या चेंडूवर एकवटली जाणार नाहीये. शेवटचा चेंडू गोलंदाज सनी, स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली होती, अवांतरची घोषणा केली आहे पंचांनी, परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाने आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. वाईडसाठी वाईड आहे की नाही. वाईड बॉल असेल. वाईडच्या साह्याने धावपळक 16 या आकड्यावर जाऊन पुसले. धडाकेबाज वडवली संघाचं. एलबी विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. तत्काळ नसतो आता शेवटचा चेंडू येईल. निर्धाव निर्धाव आणि 2 षटकाचा खेळ समाप्त होत असताना आता धावपळकावर धावा जाऊन पोहोचल्यात धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाच्या 16 या आकड्यावर. स्पीडअप द्या, स्पीडअप द्या, घाई अपेक्षित असेल. स्पीडअप अपेक्षित असेल. फिल्डिंग करणारा संघ बराडपडा. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावपळकावर धावा 16 आहेत. अगदी चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना तिसऱ्या षटकाला होणारी सुरुवात. तिसरं षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय दाखल झालाय. तन्मयच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. शॉर्ट पिच चेंडू, हुकचा देखणा फटका. आता तिथे फलंदाजाच्या माध्यमातून मिळतील 6 धावा. 6च्या मदतीने धावपळक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 2 ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष राहिला होता. मात्र आता या षटकाची सुरुवात गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळते वडवली संघासाठी. मात्र ऋषी पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. इथून पुढे कशा प्रकारची आता 5 चेंडूवर कामगिरी असेल. पुन्हा एकदा गेले कट करण्याचा प्रयत्न.
षटकारानंतर कमबॅक आता छोटेखानी कामवर चांगलं राहिलं गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून. विकेट काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल सनी. आता घडणार नाही चुकी, मात्र महत्वाची विकेट आता या मॅच मध्ये डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असत ऋषी. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात योगेश दाखल झालेत. पहिला चेंडू, शॉर्ट पिच, फटका तिथे, मिस टाइम स्ट्रोक. झेलची संधी होती परंतु आता झेल नाकारली आणि योगेशला जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. लगोपाठच्या 2 चेंडूवर विकेट आले असते जर क्षेत्ररक्षकाने तिथे कॅच कंप्लीट केला असता, परंतु फिल्डरच्या माध्यमातून तिथे चुकी घडली आणि योगेश अधिकारी यांना मिळते जीवनदान. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावपळक 1 ने पुढे सरकेल 23-23 या आकड्यावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील तो क्षेत्ररक्षक, तेच क्षेत्र, मात्र यावेळेस घडणार नाही चुकी. मॅचची महत्वाची विकेट आता रवी होईल बाद, फलंदाज बाद. नवीन फलंदाज विकी दाखल झालेत. कशा प्रकारची त्याची कामगिरी आता या मॅच मध्ये असेल, धावा बनवाव्या लागतील आणि आपल्या धावसंख्येचा विकास इथून पुढे करावा लागेल. सिनेमॅटिक वाला विकी असे आमचे स्वप्नील सर सांगतायत. मात्र पहिल्या चेंडूवर घेतली एक सिंगल आणि पाहू शकताय तिसऱ्या षटकाला देखील होतील समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपळकावर धावा. 24 आकड्यावर जाऊन पोहोचले टीम. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ. धावांसाठी आता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजांचा गर्दनकाळ ठरणारी ही विकेट आता या मॅच मध्ये, निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आता बरडबाळ संघाकडून कुणाल दाखल झालेत. पहिला चेंडू, फटका तिथे मिस टाइम होता. अगदी आपण पाहू शकतो नो मास लाईन मध्ये चेंडू दाखल झाला. मात्र आता या चेंडूवर एक सिंगल आली आहे. पंच सॉफ्ट सिग्नल काय तो कळवा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि रिव्ह्यूची आता मागणी केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता फलंदाज होईल बाद. नक्कीच निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये आता धावांसाठी संघर्ष, परिस्थिती बिकट होत चालली आहे टीम भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघासाठी. अगदी नवीन फलंदाज जातो, 1-2 फटके खेळतो आणि बाद होऊन येतो. नक्कीच आता इथून पुढे
केशव आता फलंदाजीसाठी दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी आता या निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये असेल. स्वतःच्या खांद्यावर इथून पुढे फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. धावपळकावर धावा 25 या आकड्यावर स्थित आहे. 6 गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला हवी तेवढी उंची नाही मिळाली. त्यात कारणास्तव आता कुणालच्या माध्यमातून चेंडू निर्धावा तळला जाईल. निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळत असताना आता कुणाल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपण पाहू शकता गतीमध्ये व्हेरिएशन. बॅट अगोदर गेली आणि चेंडू नंतर आला. तत्कारणास्तव लागोपाठचा दुसरा डॉट असेल गोलंदाज कुणालच्या माध्यमातून चांगली कामगिरी या मॅच मध्ये स्वीकारत असताना. मागील मॅचचा जर विचार केला तर अगदी नाट्यमय क्रिकेट तिथे आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु तिथे विजय संपादित केला विके प्रतिष्ठान बराडपाडा क्रिकेट संघाने. आणि आता या मॅच मध्ये ते गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मात्र गोलंदाजी या मॅच मध्ये देखील चांगली राहिली आहे. यावेळेस देखील चेंडू हाताळला होता. धाव घेण्याच्या प्रयत्नात आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. अगदी आमचे मार्गदर्शक सतीश शेळके सर कधी बॅटिंगला येतील याची आम्ही सर्वजण वाट पाहतोय. च्या माध्यमातून नवख्या खेळाडूंना चान्स देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मैदानामध्ये जसा धीरज दाखल झाला, पहिल्या चेंडूवर मोठा फटका त्याने खेचलाय. केशवच्या बॅट मधनं हा षटकार आला आणि च्या माध्यमातून धावपळकावर धावा अंकित होतील 31. जसा स्ट्रायकिंग गेटवर केशव फलंदाजीसाठी आला, पहिल्या चेंडूवर मोठा फटका त्याने खेचला. यावेळेस पुन्हा एकदा फटका आता चांगला ऑन साइडला. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता रनआउटची येणारी विकेट. शेवटच्या चेंडूवर येते रनआउटची विकेट आणि धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. आणि अर्थात दुसऱ्या डावामध्ये आता टीम विके प्रतिष्ठान बराडपाडा क्रिकेट संघाला निर्धारित 4 षटक 24 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील. 32-32 33. अगदी आपण पाहू शकता धानिवली संघाचा मातब्बर खेळाडू चॉकलेट बॉय युवा खेळाडू नेहमी धानिवली संघासाठी ज्याचा खेळ चांगला राहिला असतो. देखण्या रूपाचा गौरव भोईर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी उपस्थित झालाय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती करतोय की या स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा या महत्वाच्या मॅचचा मनमुराद आनंद लुटा. तसंच त्यांचा देखील शुभ सन्मान होईल.
डोले यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते जसा हा खेळाचा दुसरा डाव सुरू होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात स्वप्नील पोटे सरांना त्याचप्रमाणे चंद्रकांत ढोले या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिले टेमगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत ओटू कॉम्बॉक्स स्वप्नील धन्यवाद कैलास सर. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील निर्णायक लढत मैदानामध्ये सुरू आहे. आमचे बंधू गौरव देखील या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील करूयात मनपूर्वक स्वागत. थोडेसे लाजाळू आहेत बंधू आमचे. या गोजिरी चषक 2026 क्रिकेट रणसंग्राम स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 दिवसाच्या या लढतीमध्ये आता आपल्याला निर्णायक सामन्यामध्ये संघ पाहायला मिळतात बरडपाडा आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब ओढवली. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब ओढवली संघाचा विचार केला तर प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 32 धावा केल्यात आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते बरडपाडा संघासमोर. सलामीवर जोडी पारंपरिक सलामीवर जोडी मैदानात दाखल झाले. साहिल आणि साहिल सोबत अर्जुन आहे. सामन्याला सुरुवात. धीरजचा पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता असं वाटलं होतं. कुठेतरी क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक बराच दूरवरून चेंडू मागे धावला मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू धरणीला दान झाला आणि मिळते ती एक धाव. बरडपाडा संघाच्या खेळाडूंना विनंती की आपण डगआउट मध्ये बसून घ्या. एक धाव येते. संघाचं खातं उघडलं जात आहे. संघाचा श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन केलं जात आहे. एक धाव फलकावर. निर्णायक लढत कोण कोणावर ठरतोय हावी पाहावं लागेल. इथं मोठा फटका खेळला जातोय. फटका इथे फसला. सिनेमॅटिक वाला विकास करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. मोठा मासा मोठा हादरा मोठा झटका. अर्जुन बाद. शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने अर्जुन कडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. ज्या अपेक्षांचा होतोय भंग. अर्जुन ठरतोय गोल्डन डक ची शिकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कुणाल. 4 षटकांमध्ये 33 धावा माफक जरी वाटत असल्या तरी देखील हलक्यात घेऊन जमणार नाही. कारण वडवली संघ देखील तितकाच दिग्गज आहे. वडवली संघाच्या बॉलिंग युनिटचा विचार केला तर दर्जेदार बॉलिंग युनिट सध्याच्या घडीला आपण धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाची पाहतोय. ज्याच्यामध्ये रवी वारगडे सारखा दिग्गज देखील उपस्थित आहे. ज्या रवीने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सलगच्या 2 सामन्यांमध्ये 2 विकेट हॅट्रिक मिळवणारा तो गोलंदाज धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या बॉलिंग युनिट मध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारच्या बॉलिंग युनिट सोबत खेळत असताना कुठेतरी जबाबदारी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल हे देखील विसरून जमणार नाही बरडपाडा संघाला. एक धाव फुलकावर. पुढचा चेंडू धीरजचा. इथे मोठा फटका खेळला जातोय. आता मात्र खेचून मारलाय फेकून दिलाय सीमारेषे पार. षटकार 6. जसा कुणाल मैदानामध्ये झालाय कोणताही विलंब न करता कुणालने चेंडू मैदानाच्या बाहेर फेकलाय. ठोकलाय तो षटकार. 6 धावा. 7 धावा. संघर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन चेंडू द्यायचा. ठीक आहे मॅच बॉल आलाय. आपण मॅच बॉलनी कंटिन्यू करूयात.
या चेंडूवर षटकार आला आणि संघर्षाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक षटकार चौकार कुठेतरी बरडपाडा संघाच्या खेळाडूंना असेल, प्रेक्षकांना असेल, एक विजयाची उमेद देऊन जाईल, कुठेतरी विजयाचे स्वप्न बघायला भाग पाडेल. कारण कमालीची फटकेबाजी मैदानामध्ये सध्याच्या घडीला सुरू झाली आहे. आक्रमणाला सुरुवात झाली आहे, मोर्चे बांधणी केली आहे, ती म्हणजे फलंदाज कुणालने. चला घाई करा, बॅड लाईट अपीलची चालणार नाही, मात्र ती वेळ येईल असं वाटत नाही. पण तरी देखील विलंब करू नका, घाई करा थोडसा. हा दबाव 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 सध्याच्या घडीला गोलंदाजावर आहे. कारण केवळ आणि केवळ 33 धावा तुम्ही डिफेंड करता आणि 33 धावा डिफेंड करत असताना फलंदाजांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्यात आणि वार करायला सुरुवात केली आहे. इथे काय घडतंय, पंच आमच्याकडे वळतात की वाईट चेंडू असेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा मानस केशव माळी यांनी दाखवला होता, मात्र डायरेक्ट हिट काय होत नाहीये. फलंदाज यशस्वीरित्या पुन्हा परततायत आणि एक धाव इथे धावून पूर्ण नाही झाली, कारण धावलेच नाहीयेत. वाईट चेंडू, अवांतर चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू असेल, अवांतर चेंडू. हे मनोवैज्ञानिक दबाव खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या मनावर क्रिएट करण्याचं काम फलंदाज कुणालने केलंय. आजच्या संपूर्ण दिवसात कुणालने देखील कामगिरी चांगली केली आहे. या हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थाने बरडपाडा संघासाठी चांगली झाली होती. त्यानंतर आजचा दिवस कोणाच्या नावावर हे पाहावं लागेल. मात्र इथं फटका चांगला, सिनेमॅटिक विकीच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला सीमारेषे पार. धावा मिळतील तब्बल 4, कारण हा येतोय गोजिरी चषक ब्रँडेड चौकार. पहिलं षटक, 13 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. प्रत्येक चौकार षटकार कुठेतरी विजयाच्या समीप घेऊन जाईल ते बरडपाडा संघाला. मात्र प्रत्येक विकेट कुठेतरी जिंकण्याचे स्वप्न दाखवेल ते धडाकेबाज वडवली संघाला. इथे पॅडल स्कूप, चांगला फटका, चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार. धावा मिळतील 4. कुणालच्या बॅट मधून सलगचा दुसरा ब्रँडेड चौकार. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. सिंगल, विकेट, षटकार, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर 2 चौकार, असे एकूण 5 चेंडू झालेत आणि 5 मध्ये बनवल्यात आतापर्यंत तब्बल 17 धावा. 33 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये जर का झाली तर निश्चितपणे या निर्णायक सामन्यामध्ये कुठेतरी बरडपाडा संघ हवी ठरताना पाहायला मिळेल. आणि तेच तर हवंय ना बरडपाडा संघाच्या सर्व चाहत्यांना. पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा मागडा ठरलाय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेलेत. केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजासाठी सुवर्ण संधी असते. इथे देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका एक धाव देऊन जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता इथे 2 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि पहिल्या षटकांती बरडपाडा संघाच्या धावफलकावर धावा लावल्या गेल्या त्या तब्बल 19. चांगलाच महागडा ठरलाय धीरज. 19 धावा धावफलकावर. तेहतीस धावा डिफेंड करत असताना 29 धावा तर बरडपाडा संघाने जमवल्यात. 19 धावा जमवल्यात, माफ करा. जिंकण्यासाठी अजून देखील 14 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. पाहायला गेलो तर सामना बरडपाडा संघासाठी सोपा आहे, मात्र क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन फेल आहे, आपण नेहमीच म्हणत असतो. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करत असताना बरडपाडा संघाला हे ध्यानात ठेवावं लागेल की जोपर्यंत आपण 14 धावा बनवत नाही तोपर्यंत या गोजिरी चषकाच्या दिवस क्रमांक 2 वर आपलं नाव कोरलं जाणार नाही. कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. 14 धावा कराल तर पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचाल. एकंदरीत पाहायला गेलो तो 5 दिवसीय लढत, 5 दिवसामध्ये 5 संघ आपल्याला, विजेते संघ आपल्याला मिळतील. मात्र त्या 5 संघांमध्ये
कोण आपलं तिकीट बुक करतोय हे पाहणं गरजेचं राहील. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ करत असताना बेस्ट ऑफ टेमगाव संघाने पहिल्या दिवसावर आपलं नाव कोरलं, म्हणजे एका ट्रॉफीवर तर त्यांचं नाव कोरलं गेलंय, मात्र ती ट्रॉफी कोणती हे देखील पाहावं लागेल. निश्चित दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. रवी वारगडे यांच्या विरोधामध्ये मोर्चा खोलला. साहिलच्या बॅट मधून आक्रमण केलं जात आहे. आता रवीवर तुटून पडलेत. साहिल चेंडू झालाय सीमा पार, षटकार. आता समीकरण बदलतंय, अगदी सोपं झालंय, कारण जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 8 धावांची गरज. साहिलने षटकार खेळलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज साहिल एक युवा बिझनेसमन आहेत आणि आपला बिझनेस सांभाळत असताना खेळाची आपली आवड देखील इथं जपतायत. साहिल साठीचा पुढचा चेंडू. इथं रनवे मध्ये काहीसा बिघाड, मात्र बिझनेसचा विचार केला असं बऱ्याचदा असं बोललं जातं की मराठी माणूस बिझनेस मध्ये कुठेतरी कमी पडतो, मात्र त्या गोष्टीला न जुमानता बिझनेस मध्ये चांगली कामगिरी करताना आणि सध्या खेळामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय साहिलच्या बॅट मधून. यावेळी रिव्हर्स सलगचा दुसरा ब्रँडेड षटकार. समीकरण अगदी सोपं झालंय ते बरडपाडा संघासाठी. मला वाटते आता सगळे नायट्रो वगैरे सेट करून ठेवतील. आता बरडपाडा संघाचा विमान उडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर प्रतीक्षा प्रतीक्षा करावी लागेल. एक धावेची गरज आहे. कुणाला मला वाटतं विजयी फटका खेळायचाय. विजयी स्ट्रोक माझ्याच बॅट मधून येणार जणू काय असं सांगतायत कुणाल. साहिलने या अगोदर 2 षटकार खेळले, त्याच्याकडे माझं लक्ष नाही, तर विजयी फटका माझ्याच बॅट मधून आला पाहिजे. एका धावेची गरज. एका धावेची गरज आणि इथे एका धावेची गरज असताना विजयी फटका येतोय कुणालच्या बॅट मधून. आणि या गोजिरी चषक 2026 क्रिकेटच्या रणसंग्रामातील दिवस क्रमांक 2 राहिलाय तो बरडपाडा संघाच्या नावावर. चांगला खेळ केला वडवली संघाने देखील.